राफेलच्या घिरट्या, पाकचा थरकाप. भारताचा युद्धसराव, पाकिस्तानला धडकी. एअरबेसवर नाही, एक्सप्रेस वेवर लँडिंग. भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचं लक्ष उत्तर प्रदेशातील शाहजहांपुराकडे लागलंय. कारण गंगा एक्सप्रेस वेवर राफेल, मिराज, सुखोई, जगवार ही लढाऊ विमानं रोरावतायत. त्यांच्या आवाजानंच पाकिस्तानचा थरकाप उडालाय. ही दृश्य पहा. भारतीय हवाई दलाच्या विमानांचा डे आणि नाईट लँडिंगचा युद्धाभ्यास. भारत पाक सीमेवर तणाव निर्माण झालाय आणि भारतानं आपल्या ताफ्यातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानं बाहेर काढली आहेत. ही युद्धसज्ज विमानं घाबरलेल्या पाकची हवा टाईट करण्यासाठी पुरेशी आहेत. हवाई दलांच्या विमानांच्या घिरट्या थेट गंगा एक्सप्रेसवेवर का सुरू आहेत? पाहुयात काय गंगा एक्सप्रेसवेचं महत्त्व. गंगा एक्सप्रेसवेवर रनवेची निर्मिती करण्यात आली आहे. डे नाईट लँडिंगच्या क्षमतेचा पहिला एक्सप्रेसवे. 36,230 कोटी रुपये खर्चून 594 किलोमीटर एक्सप्रेसवेची निर्मिती झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर संतापलेल्या भारतानं आता बदला घेण्याची तयारी केली आहे. एवढंच नाही तर भारताच्या हृदयावर ओरखडा ओढणाऱ्या दहशतवाद्यांना वेचून वेचून ठेचण्याचा इशारा दिलाय. हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी दिया जाएगा. आता भारताचं नौदल, भूदल आणि हवाई दल पाकिस्तानवर हल्ल्यासाठी सज्ज झालंय. मात्र भारताच्या ताफ्यात कोणती विध्वंसक शस्त्रसज्ज विमानं आहेत? पाहूया. मिराज 2000 अणुबॉम्ब टाकण्याची क्षमता, 2300 किलोमीटर प्रति तास वेग, डीप डायव्हची क्षमता. जगवार फायटर जेट अत्यंत वेगानं उंचावर जाण्याची आणि जमीन आणि आकाशात एकाच वेळी अटॅक करण्याची क्षमता. सुखोई 30 MKI 3000 किलोमीटर प्रति तास वेग, ब्रह्मोस मिसाईल टाकण्याची क्षमता, जमीन आणि हवेत एकाच वेळी मारा करण्याची क्षमता. MI-17 B5 हेलिकॉप्टर सर्च अँड रेस्क्यूसाठी पॉवरफुल, वैद्यकीय मदतीसाठी वापर. MiG-29 कमी वेळेत उंच उड्डाण, रडारला चकवा देणारं विमान. भारताच्या युद्धसज्जतेनं पाकिस्तानला दिवसा चांदण्या दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे युद्धाची ठिणगी पडल्यास बलाढ्य भारताचं राफेल, MiG-29, जगवार, मिराज पाकिस्तानला बेचिराग केल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर पहलगाममधील हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळाले असं NIAच्या सूत्रांमार्फत कळत आहे. NIAच्या अहवालामध्ये पाक विरोधात पुरावे मिळाल्याचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास जो आहे तो तपास अहवाल NIAनं आता तयार केलेला आहे. दहशतवादी पहलगाममध्ये कसे आले, कोणत्या मार्गाचा त्यांनी वापर केला, बेताब व्हॅलीमध्ये कशी शस्त्र लपवली याचा उल्लेख देखील या अहवालात करण्यात आलेला आहे. तर NIAच्या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात. लष्कर ए तोयबा, ISI, पाक आर्मीच्या षडयंत्राचे पुरावे NIAला सापडलेले आहेत. दहशतवाद्यांनी बेताब व्हॅलीमध्ये शस्त्र लपवली होती. पाकिस्तानचे नागरिक हाशिम मुसा आणि अलीभाई उर्फ तल्हाभाईचा उल्लेख आहे. दहशतवादी POK मध्ये आपल्या हँडलर सोबत संपर्कात होते. ISIच्या इशाऱ्यावरून लष्कराच्या हेडक्वार्टरमध्ये षडयंत्र रचण्यात आलं. तर श्रीनगरमध्ये NIA DG सदानंद दातेंनी अधिकाऱ्यांसोबत एक आढावा बैठक घेतली. कालपासून सदानंद दाते श्रीनगरमध्ये आहेत आणि त्यांनी पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणांची पाहणी केलेली आहे आणि यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सदानंद दातेंनी एक आढावा बैठक घेतलेली आहे. सदानंद दाते NIAचे प्रमुख आहेत आणि NIA पहलगाम हल्ल्या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. सदानंद दाते खुद्द इथं ऍक्शन मोड मध्ये आल्याचं दिसतंय.
तर ख्वाजा आसिफ नंतर आता या बिलावल भुट्टोनं सुद्धा स्वतःच्याच देशाचा म्हणजे पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडलेला आहे. होय, बिलावल भुट्टोनं नेमकं असं काय म्हटलं पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये. It's a secret that Pakistan has a past as far as extremist groups are concerned. Pakistan went through the aggressive phase of terrorism that we did go through. We saw terrorist attack every other day. ऐकलत? हा आहे पाकिस्तान पीपल्स पार्टीचा प्रमुख बिलावल भुट्टो. पहा किती निर्लज्जपणे पाकिस्ताननं 30 वर्षांपासून दहशतवादाला खत पाणी घातल्याचं आणि दहशतवाद्यांना फंडिंग केल्याचं कबूल करतोय. ब्रिटनमधील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिलावल भुट्टोनं पाकिस्तानचा काळा दहशतवादी चेहरा उघड केलाय. It's a secret that Pakistan has a past as far as extremist groups are concerned. Pakistan went through the aggressive phase of terrorism that we did go through. We saw terrorist attack every other day. That Pakistan internally, particularly after the assassination of my mother, Shaheed Mohtarma Benazir Bhutto, you've seen Pakistan take serious action, successful action against these groups. I believe today this is not the case. The Pakistani government, the Pakistani agencies are not in league with, they're in fact combating such terrorist element. बिलावल भुट्टोची आई म्हणजेच पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टोच्या शरीराच्या दहशतवाद्यांनी चिंधड्या केल्या. त्यानंतरही पाकच्या दहशतवादी नापाक इराद्यांना भुट्टो पाठबळ देत भारताला पोकळ धमक्या देताना दिसतोय. मात्र फक्त भुट्टोच नाही तर त्याआधी पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफनं अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांसाठी 30 वर्षांपासून दहशतवादाची फॅक्टरी चालवत असल्याचं कबूल केलंय. You do admit, sir, that Pakistan has had a long history of backing and supporting and training and funding these terrorist organizations. Well, we have been doing this dirty work for the United States for about 3 decades, and West, including Britain. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 28 भारतीयांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकण्याची चिन्ह आहेत. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नेते खुलेआम दहशतवाद्यांना पोचण्याचं कबूल करतायत. त्यामुळे पाकिस्तानचा बुरखा फाटलाय. आता तरी डबल ढोलकी अमेरिका पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यासाठी भारतासोबत उभी राहणार का याची चर्चा रंगली. मात्र काही झालं तरी खुलेआम दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानवर कठोर निर्बंध आणण्यासाठी आता दबाव वाढायला हवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिलेली आहे. टिल्ला फील्ड फायरिंग रेंज इथं पाकिस्तानी लष्कराच्या युद्ध सरावादरम्यान त्यांनी टँकवर चढून भारताच्या विरोधात आक्रमक वक्तव्य केलं. भारतानं कुठलाही प्रकारचा हल्ला केल्यास त्याला पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा मुनीर यांनी दिलेला आहे. तर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी नेमकी काय धमकी दिलेली आहे पाहूयात. तर भारताकडून हल्ला झाल्यास तत्काळ आणि कडक उत्तर देण्यात येईल. पाकिस्तानला शांतता हवी आहे, मात्र सुरक्षा जपण्याकरिता देश सज्ज आहे. अमेरिकेनं दोन्ही देशांना संयम राखण्याची विनंती केलेली आहे. टिल्ला फील्ड फायरिंग रेंज इथं युद्धाभ्यासामध्ये उपस्थित राहून त्यानं ही दरपोक्ती केली आहे. टँकवर चढून भारताच्या विरोधात गरळ ओकली आहे. तर भारतानं पाकिस्तानची पाणीकोंडी केल्यानंतर त्यांच्या नेत्यांचा थैथयाट सुरू आहे. बिलावल भुट्टो पुन्हा एकदा बरळला. सिंधू नदीचं पाणी रोखलं तर भारताच्या विरोधात युद्ध सुरू होईल अशी धमकी त्यानं दिली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान सोबतचा सिंधू नदी करार थांबवण्यासह अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. त्यानंतर बिलावल भुट्टोनं युद्धाची धमकी दिलेली आहे. हम जंग नहीं चाहते, मगर जो हमारा सिंधु पे हमला करे वो जंग का तैयारी करे. तर सिंधू जल कराराबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला.
आता ऍक्शन पहा असं CR पाटील यांनी म्हटलंय. सिद्धू करारावरच खूप चर्चा सगळे सुरू आहे. आता तो तुम्ही पहा ना ऍक्शन पहा ऍक्शन आता तो तुम्ही पहा ना ऍक्शन पहा. तर भारताकडून हल्ल्याच्या भीतीनं पाकव्याप्त काश्मीर अर्थात POK मध्ये भीतीचं वातावरण आहे. POK मध्ये पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जवळपास 1000 मदरसे हे बंद करण्यात आलेले आहेत. हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस मध्ये देखील सैन्य तैनात करण्यात आलेले आहेत. भारताच्या या भीतीमुळे POK मध्ये आणीबाणी सारखी परिस्थिती आहे. भारताचा आक्रमक पवित्रा पाहून पाकिस्तान आता मदतीसाठी मुस्लिम राष्ट्रांकडे धावलेला आहे. सुमारे 25 मुस्लिम राष्ट्रांनी देखील या पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंबा दिलेला आहे. नेमकी ही राष्ट्र कोणती आहेत आणि त्याचा भारतावर काय परिणाम होणार आहे पाहूयात सविस्तर या विशेष रिपोर्टमध्ये. मुस्लिम राष्ट्रांचा दहशतवादाला पाठिंबा. भारताच्या विरोधात 56 मुस्लिम राष्ट्र. पाकिस्तानला धार्मिक कट्टरतेचं बळ. पहलगाम हल्ल्यानंतर आता कुठल्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे धडकी भरलेल्या पाकिस्ताननं आता मुस्लिम कार्ड खेळलंय. तर मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनकडे पाकिस्ताननं मदतीसाठी भीक मागितली आहे. तर चीन आणि तुर्कीनंतर आता मुस्लिम देशांच्या संघटनेनं पाकिस्तानला म्हणजेच अप्रत्यक्षपणे दहशतवादाला पाठिंबा दिल्याचं समोर आलं. मात्र कोणते देश कुणाच्या सोबत आहेत पाहूया. पाकिस्तान सोबत सिरिया, इराक, अझरबैजान, तुर्की, मलेशिया हे देश आहेत. तर भारतासोबत सौदी अरेबिया, UAE, कतार, ओमान, कुवेत, बहरीन आणि इजिप्त हे देश आहेत. मुस्लिम देशांच्या संघटनेत वर्चस्वाचा वाद आहे. त्यामुळे तुर्की पाकच्या बाजूने उभी असली तरी सौदी अरेबिया मात्र भारताला पाठिंबा देते. त्यामुळे 57 देशांपैकी 20-25 देश भारताच्या विरोधात भूमिका घेत असले तरी अनेक देशांच्या व्यापारी नाड्या भारताच्याच हातात आहेत. त्यामुळे या ठरावाला पाठिंबा देणारे देश युद्ध सुरू झाल्यास पाकिस्तानला पाठिंबा देण्याची शक्यता कमीच असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. तुर्कीसारखा एक मुस्लिम देश जर सोडला तर बाकी कुठल्याही मुस्लिम देशांनी उघड पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही. मुळातच सेंटिमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने निर्णय हा OIC सारखा समूह त्या ठिकाणी घेणार नाही. पण क्षेत्रीय शांतता डिस्टर्ब होऊ नये म्हणून डिप्लोमसीच्या माध्यमातून, डायलॉगच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान यांनी प्रश्न सोडवावा अशा प्रकारे जे आहे मिडल ग्राउंड घेण्याचा प्रयत्न OICनं केलेला आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून बंदुकीच्या जीवावर नंगा नाच केला. त्याचा निषेध करणं सोडून मुस्लिम देश दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या या पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहत असतील तर भारतानंही तेल आयातीपासून ते व्यापारी निर्बंध टाकून या देशांचा माज मोडायलाच हवा. त्यामुळेच इतर राजनैतिक पर्यायांचा वापर आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळवून पाकिस्तानला भुईसपाट करण्याची योजना आखायलाच हवी. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली. मोदी सरकारनं पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान यांचे इंस्टाग्राम अकाउंटच बॅन केलेले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे इंस्टाग्राम अकाउंट लॉक करण्यात आलेले आहेत. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय. आपण बघतोय इंस्टाग्राम अकाउंट या पाक क्रिकेटपटूंचे भारतात आता बॅन करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शाहिद आफ्रिदी यांची नावं आहेत. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही कठोर पावलं उचलण्यात आलेली आहेत. भारत पाकिस्तान विरुद्ध आणखीन एक कडक निर्णय घेण्याची शक्यता आहे. होय, केंद्र सरकार लवकरच पाकिस्तान बरोबरची पोस्टल सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
पाकिस्तानला कडक संदेश देणं आणि त्यांच्यावर दबाव वाढवणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. 1971 मध्ये भारतानं पाकिस्तान सोबत युद्ध सुरू केल्यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाकिस्तान बरोबर डाक सेवा बंद केली होती. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतरही भारतानं पाकिस्तान सोबत डाक सेवा थांबवली होती. तर डाक सेवा बंद होण्याचा परिणाम काय होणार आहे ते आपण पाहतोय. पाकिस्तान सोबत पोस्टल सेवा बंद केल्यानं व्यापार आणि पत्रव्यवहार थांबतील. आधीच डळमळीत असलेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल. लहान व्यापाऱ्यांना आणि ई कॉमर्सवर अवलंबून असलेल्यांना धक्का बसेल. राजनैतिक आणि आर्थिक आघाड्यांवर दबाव निर्माण करून पाकिस्तानला गुडघ्यावर आणण्याची ही रणनीती आहे. भारताचा पोस्टमन पत्र घेऊन जाणार नाही तर एक मजबूत संदेश घेऊन जाईल. अटारी बॉर्डरवर सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानात जाणाऱ्या नागरिकांना थांबवून ठेवण्यात आलं होतं. होय, या पाकिस्ताननं आज देखील गेट न उघडल्यामुळे पाकिस्तानमध्ये जाणारे पाकिस्तानी नागरिक थांबून होते. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे आदेश देण्यात आल्यानं शेकडो पाकिस्तानी भारताची सीमा पार करून पलीकडे गेले. मात्र गेल्या 2 दिवसांपासून आपल्याच नागरिकांसाठी पाकिस्तान्यांनी दरवाजे उघडलेले नाहीत. सीमा भागामध्ये शेकडो पाकिस्तानींचे प्रचंड हाल होत आहेत. अमृतसर के अटारी वाघा पर जो है वो एक बवाल होता हुआ दिखाई दे रहा है. सरकार ने जो फैसला करा है, अगर तो वो ये कह रही है कि पाकिस्तानी यहाँ नहीं रुक सकते तो हम भेज रहे हैं, वो रुक नहीं रही है. लेकिन वो कह रही है मेरे बच्चे को भेज दो मेरे साथ. बच्चा आपके साथ भेजा अंदर भेजा, प्रूफ रखा है यहाँ पर उसका. बच्चे का पासपोर्ट हमारे पास है, वीजा हमारे पास है. मना कर दिया जाने के लिए कि वो जा नहीं सकता यहाँ से. आप जा सकते हो, और अगर वो उसको हम नहीं भेजेंगे तो कोई ना कोई एक्शन उसके खिलाफ ले लिया जाएगा, मेरी भाभी के खिलाफ. तो इस वजह से, इस डर से भैया ने उनको वहाँ भेज दिया और बच्चे को रोक लिया. बच्चा कैसे रहेगा अपनी माँ के बिना? उस बच्चे की तबीयत खराब है, उसको बुखार हो रहा है कब से. राजस्थानच्या जैसलमेर मधून एका पाकिस्तानी गुप्तहेराला सुरक्षा यंत्रणेनं बेड्या ठोकलेल्या आहेत. सुरक्षा एजन्सीनं याला 1 महिन्यापूर्वी अटक केली होती. मात्र चौकशीत नव्या गोष्टी उघड झाल्या. पठाण खान असं पकडण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तो जैसलमेर जिल्ह्यातल्या मोहनगड नहरी या परिसरातला रहिवासी आहे. आरोपी पठाण खान पाकिस्तानी गुप्तहेर एजन्सी ISI सोबत काम करत होता. त्यानं भारत पाक सीमेलगत असलेल्या संवेदनशील भागांची माहिती पाकिस्तानला पुरवलेली आहे. तर पाहूयात कोण होता हा गुप्तहेर आणि तो कशा पद्धतीनं काम करत होता. जैसलमेर मधून पठाण खान नावाच्या पाकिस्तानी गुप्तहेराला अटक. 2019 मध्ये पाकिस्तानमध्ये प्रवास केला. त्या ठिकाणी ISIशी त्यानं संपर्क साधला. भारतात परतल्यावर आपलं गुप्तहेर नेटवर्क त्यानं सक्रिय केलं. सीमावर्ती भागांवर लक्ष ठेवून पाकिस्तानला फोटो आणि तो व्हिडिओ पाठवत होता. पैसे मिळवण्यासाठी इंटरनेट आणि फोनद्वारे त्यानं संपर्क केलेले आहेत. चुन चुन कर मारा. मात्र आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. दिल्लीत हल्ले घडले तेव्हा शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला गेला. मात्र आता पुलवामा, पहलगाम, उरी यासाठी म्हणून गृहमंत्री जबाबदार असतील तर शहांचा राजीनामा घ्या असं आव्हानच सरकारला राऊतांनी दिलेलं आहे. मैं सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है, एक मकाम है. हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा. और अगर कोई एक कायराना हमला कर कर ये समझता है कि हमारी बड़ी जीत है तो एक बात मन से समझ लीजिए, ये नरेंद्र मोदी सरकार है, किसी को बख्शा नहीं जाएगा.
जो प्रकार घडलेला आहे पेलगावला, 27 लोक निरपराध मारले गेले, ती जबाबदारी घेऊन अमित शहानी राजीनामा द्यायला पाहिजे. ते राजीनामा देत नसते तर प्रधानमंत्र्यांनी त्यांना प्रायश्चित दिलं पाहिजे. चुन मारा ना, आपको किसने रोका है, मारो. सबसे पहले जवाब दो, पुलवामा में 40 जवान क्यों मरे और 27 निरपराध लोग जो मारे गए जिसमें से महाराष्ट्र के वो क्यों मरे, उसका जवाब दीजिए. आप इस्तीफा दीजिए, जो बोलना है बोल दीजिए. तर पाकिस्तान सध्या एका नव्या दहशतीत आहे. होय, पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांची झोप उडालेली आहे. पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांनी आता फोन जो आहे तो 4 हात लांब ठेवलेला आहे. काय झालं असं की या पाकिस्तान्यांना आपल्या खिशातल्या मोबाईल फोनचीही भीती वाटू लागलेली आहे. पाहुयात सविस्तर या रिपोर्टमध्ये. पाकिस्तानात दहशतीचं वातावरण. भारताचा पाकवर डिजिटल हल्ला. पाकला मोबाईल पेजर ब्लास्टची भीती. पाकिस्तान सध्या एका नव्या दहशतीत आहे. त्याला दहशत वाटतीये ती फोनची आणि पेजर्सची. पाकिस्तानी सैन्याला आणि नापाक दहशतवाद्यांना लेबनॉनमध्ये झालेल्या पेजर स्फोटांसारखाच हल्ला होण्याची धास्ती वाटतीये. भारत असाच डिजिटल हल्ला करू शकतो अशी भीती आहे. हाफिज सईद सारख्या दहशतवाद्यांनी तर फोनपासून अंतर राखायला सुरुवात केल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानात सध्या अशाच काही थिअरीज मांडल्या जात आहेत. पाहूया. सैन्य आणि दहशतवादी दोघेही लक्ष बनण्याची शक्यता आहे. भारत डिजिटल हल्ल्याची तयारी करत असल्याचा पाकचा दावा आहे. भारत घातक मोबाईल व्हायरस पाठवत असल्याचा पाकिस्ताननं दावा केलाय. पाक सैन्याला जुन्या फोनचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आलाय. लेबनॉनप्रमाणे पेजर हल्ल्याची पाक सैन्य आणि दहशतवाद्यांना भीती वाटतेय. सैन्याला नव्या फोनची खरेदी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आधी इस्रायलने जी होती ती चिप घुसवलेली होती. यांचं म्हणणं आहे की आपण व्हायरस घुसवलेला आहे आणि व्हायरसद्वारे त्या मोबाईलचा किंवा पेजरचा स्फोट करणार आहोत. त्यामुळे त्यांनी पूर्ण सेनेमध्ये मोबाईल वापरण्यावर, आतंकवाद्यांना मोबाईल म्हणजे लोकल मेड मोबाईल वापरण्यावर बंदी घातलेली आहे. त्याकरता त्यांनी चायनीज सॅटेलाईट फोन यांना द्यायला सुरुवात केली आहे. भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तान घाबरलाय. त्यामुळे भारतानं पाठवलेल्या व्हायरसमुळे फोनमध्ये स्फोट होऊ शकतो. भारत फोनमध्ये स्फोट घडवण्याची योजना आखत असल्याचे अनेक दावे सध्या पाकिस्तानात सुरू आहेत. दहशतवाद्यांनी फोनचा कमीत कमी वापर करण्याच्या सूचना पाकिस्ताननं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारताची योजना काय याचा मागमूस कोणालाही नाही. मात्र घाबरलेला पाकिस्तान आता प्रत्येक पाऊल जपून टाकतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर या घाबरलेल्या पाकिस्तानची आता मात्र खैर नाहीये. कारण पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये ब्रह्मोस एनजी क्षेपणास्त्र बसवलं जाणार आहे आणि त्यामुळे राफेलची मारक क्षमता आणखीन वाढणार आहे. ब्रह्मोस एनजी क्षेपणास्त्र वजनानं हलकं, वेगवान आणि तितकंच घातक आहे. ब्रह्मोस एनजी क्षेपणास्त्र हवा, जमीन, समुद्र आणि पाणबुडीवरूनही डागता येतं आणि त्यामुळे पाकिस्तानला धडकी भरलेली आहे. ब्रह्मोस एनजीची वैशिष्ट्य आपण बघतोय. ब्रह्मोस एनजीचं वजन 1.3 ते 1.4 टन इतकं आहे. त्याची लांबी 6 मीटर, व्यास 6 मीटर आणि व्यास 50 सेंटीमीटर. तर वेग 4170 किलोमीटर प्रति तास. 290 किलोमीटरची रेंज या ब्रह्मोस एनजीची आहे. हवा, जमीन, समुद्र आणि पाणबुडीवरून डागता येण्याची क्षमता आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर सायबर अटॅकचा धोका निर्माण झाला. भारतावर 10 लाखाहून अधिक वेळा सायबर हल्ले करण्यात आलेले आहेत. पाकिस्तानसह अन्य देशांमधून भारतीय वेबसाईट आणि पोर्टल्सना लक्ष्य करण्यात आलं. यातील अनेक हॅकिंग गटांनी इस्लामिक गट असल्याचा दावा केलेला आहे आणि हे सायबर युद्ध असू शकतं अशी भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. 22 अप्रैल की पहलगाम घटना के बाद महाराष्ट्र साइबर डिपार्टमेंट ने ऐसा ऑब्जर्व किया कि साइबर अटैक्स और साइबर वॉरफेयर जो भारत पर हो रहा है उसमें एक बहुत ज़्यादा तेज़ी देखी गई. और मैं आपको बता दूं, पिछले एक हफ्ते से ज़्यादा 8 दिन में लगभग 1 मिलियन अटैक्स
फ्रॉम पाकिस्तान, फ्रॉम मिडिल ईस्ट, फ्रॉम मोरक्कन कंट्रीज, फ्रॉम इंडोनेशिया। इसमें सब इस्लामिस्ट ग्रुप अपने आप को बोलते हैं और ऐसे साइबर ग्रुप्स हैं जिन्होंने लगभग 1 मिलियन अटैक्स पिछले 8 दिनों में लॉन्च किए हैं, जिसमें से कुछ अटॅक्स सक्सेसफुल भी हो चुके हैं। तर भारतानं पाकिस्तानच्या विरोधात डिजिटल स्ट्राईक पुकारल्यानंतर आता केंद्र सरकारनं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं अधिकृत यूट्यूब चॅनल ब्लॉक केलेलं आहे। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर इन्स्टा अकाउंटवर देखील आता भारतात बंदी घालण्यात आलेली आहे आणि याआधी खोटे आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ दाखवणाऱ्या पाकिस्तानच्या यूट्यूब चॅनल्सला भारतात बंदी घालण्यात आलेली आहे। शहबाज शरीफ हे पाकचे पंतप्रधान आहेत आणि त्यांचं देखील यूट्यूबवरील अधिकृत अकाउंट जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। तर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे। अणुबॉम्ब असलेल्या 2 देशांमधील वाढत्या तणावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं चिंता व्यक्त केलेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा एकदा भारताच्या रडारवर दहशतवादी हाफिज सईद आलाय। हाफिज सईद मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे। सध्या तो पाकिस्तानी सैन्याच्या कडेकोट बंदोबस्तात राहतोय। त्याच्यावर अमेरिकेनं 50 कोटींचं बक्षीस जाहीर केलेलं आहे। लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद हा 2008च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे। संयुक्त राष्ट्रानं त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेला आहे। भारत पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी, होय अगदी कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो हे आम्ही म्हणतोय, कारण अमेरिकेनं भारताला तसे स्पष्ट संकेत दिले आहेत। नेमकं अमेरिकेनं असं काय म्हटलेलं आहे आणि भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। पाकवर कोणत्याही क्षणी हल्ला, हल्ल्याची तारीख ठरली। अमेरिकेनंही दिले हल्ल्याचे संकेत। दोन मे 2011 पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये लादेनचं निवासस्थान बेचिराग करून अमेरिकेनं आपल्यावरील हल्ल्याचा बदला घेतला होता। याच 2 तारखेचा धसका आता पाकिस्ताननं देखील घेतलाय, कारण खुद्द अमेरिकेनंच पाकिस्तानवरील हल्ल्याच्या तारखेचे संकेत दिले। आम्हाला आशा आहे की भारत या दहशतवादी हल्ल्याला अशा पद्धतीनं प्रत्युत्तर देईल की ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक संघर्ष निर्माण होणार नाही। आम्हाला आशा आहे की पाकिस्तान जर कुठल्याही प्रकारे जबाबदार असेल तर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भारताला सहकार्य करेल। इतकंच नाही तर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती JD व्हान्स यांनी लादेनचा उल्लेख करून अप्रत्यक्षपणे भारताच्या संभाव्य कारवाईचं समर्थनच केलंय। पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनीही भारत 36 ते 72 तासांच्या आत हल्ला करू शकतो असं म्हटलंय। काय असू शकते भारताची रणनीती, पाहूया। सीमा ओलांडून विशेष पथकाच्या मदतीनं सर्वोच्च लक्ष्यांना ठार मारणं। भारताच्या विशेष दलांमध्येही अशी क्षमता आहे। हे ऑपरेशन पाकिस्तानच्या अंतर्गत माहितीशिवायही करता येणार आहे। भारतानंही इस्रायल किंवा अमेरिकेसारखे स्मार्ट ड्रोन हल्ले करावेत, जेणेकरून दहशतवाद्यांचा खात्मा करता येईल। भारतानं त्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पाकिस्तानातील स्थानिक नेटवर्क किंवा दहशतवाद विरोधी घटकांना सक्रिय करावं। जमिनीवरील लढाईपासून स्वतःला दूर ठेवून अप्रत्यक्ष मार्गानं काम केलं पाहिजे असाही सूर उमटतोय। तसंच आधुनिक ट्रॅकिंग, सोशल मीडिया, कॉल इंटरसेप्टिंगद्वारे दहशतवाद्यांचं लाईव्ह लोकेशन ट्रेस करून इस्रायल सारखी कारवाई होऊ शकते। भारतानं आता पाकिस्तान विरुद्ध कोणतीही कारवाई केली तर जग ती दहशतवादाविरुद्धची कारवाई मानेल। या परिस्थितीत पाकिस्तान जास्त निषेध करू शकणार नाही। त्यामुळे भारत कशा प्रकारे पाकिस्तानवर हल्ला करणार आणि तारीखही लादेन हल्ल्याची म्हणजेच 2 मे असणार का याबद्दल उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।
यानंतर पुढील बातमी आहे जम्मू काश्मीरमधून. जम्मू काश्मीरच्या दल लेकमध्ये एक बोट उलटलेली आहे. बोटीतील नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत, परंतु जोराच्या वाऱ्यामुळे ही बोट बुडल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आलेली आहे. यावेळेस जम्मूच्या दल लेकमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात आणि याच बोटमधून सफारीचा आनंद घेतात आणि त्याच वेळेस वाऱ्याचा वेग प्रचंड होता आणि त्या वाऱ्यामध्येच ही बोट जी आहे ती बुडली आहे. जोराच्या वाऱ्यामुळे ही बोट बुडल्यानं या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवावं लागलं. आणि आता वेळ झाली आहे व्हायरल सत्याची. पाकिस्तानातून प्रियकरासोबत भारतात आलेल्या सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात पाठवलंय. होय, सीमाला पुन्हा पाकिस्तानात पाठवून दिल्याचा दावा करण्यात आला. मात्र खरंच सीमाला पाकिस्तानात पाठवलंय का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात. मैं यही गुहार लगाऊंगी मोदी जी और योगी जी से, मैं इनकी शरण में हूँ, मैं इनकी अमानत हूँ. बेटी पाकिस्तान की थी, बहू भारत की हूँ, मुझे यहाँ रहने दिया जाए. हीच ती सीमा हैदर. मला पाकिस्तानात पाठवू नका अशी विनंती मोदी आणि योगींना करतीये. मात्र याच सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात पाठवण्यात आलंय असा दावा करण्यात आलाय. मैं यही गुहार लगाऊंगी मोदी जी और योगी जी से, मैं इनकी शरण में हूँ, मैं इनकी अमानत हूँ. बेटी पाकिस्तान की थी, बहू भारत की हूँ, मुझे यहाँ रहने दिया जाए. सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवलं. पतीला सोडून सीमा पुन्हा पाकिस्तानात. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? सीमा हैदर आपल्या पतीला सोडून भारतात आली खरी, मात्र आता तिला पुन्हा पाकिस्तानात पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. कारण सीमा ही पाकिस्तानातून आल्यामुळं केंद्र सरकारच्या आदेशानुसार तिला भारत देश सोडावा लागलाय असा दावा आता करण्यात येतोय. मात्र खरंच सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवलंय का? सीमा एकटीच पाकिस्तानात गेली की तिच्यासोबत तिच्या 4 मुलांनाही पाठवलं? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच आता भारतात सचिन मीनाशी लग्न केल्यानंतर तिला आणखी एक मुलगी झाली आहे. त्यामुळं खरंच सीमा पाकिस्तानात गेली का याची आम्ही पडताळणी केली. त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात. पाकिस्तानातून पतीला सोडून भारतात प्रियकरासोबत पळून आलेल्या सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात पाठवण्यात आलंय. सीमा ही पाकिस्तानी असल्यानं केंद्राच्या आदेशानंतर तिला पाकिस्तानात पाठवण्यात आलं. हा मेसेज व्हायरल होतोय. तसंच केंद्राच्या आदेशानंतर सीमा हैदरचं काय होणार असे प्रश्नही सोशल मीडियावर विचारले जात आहेत. काहींनी तर सीमाला पाकिस्तानात पुन्हा पाठवा अशी मागणी केली आहे, तर काही जण म्हणतायत सीमा आता भारताची सून झाली आहे, त्यामुळे तिला इथंच राहू द्या. मात्र खरंच सीमा हैदर पुन्हा पाकिस्तानात गेली आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही सीमाच्या पतीशी संपर्क साधला. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. 2023 साली सीमा प्रियकरासाठी भारतात पळून आली. नेपाळ मार्गे भारतात येताना सीमा बेकायदेशीर भारतात घुसली. व्हिसाशिवाय सीमाचा बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश झाला. सीमाच्या नागरिकत्वाचा मुद्दा भारतात न्यायप्रविष्ट आहे. सरकारनं जारी केलेले आदेश सीमाला लागू होत नाहीत. पाकिस्तानी नागरिकत्व असलेल्यांनाच केंद्राचे आदेश लागू होतात. त्यामुळे सध्या तरी सीमाला पाकिस्तानात पाठवलं जाणार नाही, कारण तिचा खटला सुरू आहे. निकाल आल्यानंतरच तिच्याबाबतचा निर्णय होईल. त्यामुळे सध्या तरी सीमा ही भारतातच राहू शकते. त्यामुळे आमच्या पडताळणीत सीमाला पाकिस्तानात पाठवल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता वळूयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांकडे. बातमी राजकीय आहे, कारण महायुती सरकारनं सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर निधीचं कारण देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. आणि या संदर्भात सातत्यानं विरोधकांकडून टीका होत असताना आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अक्षरशः हात झटकले आणि त्यामुळे कर्जमाफीवरून पुन्हा एकदा राज्यात रणकंदन होण्याची शक्यता आहे.
शेतकरी कर्जमाफीबाबत काय धोरण आहे? राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत त्याच्यावर, ते जमत नाही तर मग निर्णय का घेतला? आश्वासन का दिलं? कुणी दिलं? कुणी दिलं? विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं? मी दिलं? महायुतीने दिलं. तर अजित पवारांनी कर्जमाफीवरून हात झटकल्यामुळे विरोधक आता कमालीचे संतप्त झालेले आहेत, आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू आणि राजू शेट्टींनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. आज 9,500 द्यावं लागेल, तुरीले पुन्हा 8,000 द्यावं लागेल. तुम्ही बोलले ते तुम्हाला आठवत नसेल तर प्रभू रामचंद्राची भक्त शपथ घेतोय. प्रभू रामचंद्राची शपथ आहे. तुम्ही दिलेले शब्द जर आम्ही पाहतोय पाळत नसणार तर बोला. आम्ही पाहतोय कोरा कोरा करणाऱ्या फडणवीस सरकारच्या समोर आम्ही अजितदादाच्या घरासमोर 2 जूनला जाणार आहोत आणि त्यांना तिथलं अर्थशास्त्र समजून सांगणार आहोत. महायुतीनं जो जाहीरनामा प्रसारित केलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं की नाही? आणि त्यावेळी महायुतीचे नेते हे देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी पुन्हा पुन्हा 7/12 कोरा 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 करणार असं सांगितलेलं होतं. त्याच्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला. आता अजितदादांनी हेही स्पष्ट करावं की शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून चूक केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करत तसंच जीवे मारण्याची धमकी आव्हाडांना मिळाल्यामुळे खळबळ माजली आहे. सुमित देशमुख नावाच्या व्यक्तीनं ही धमकी दिल्याची माहिती आहे. धमकी देणाऱ्याचा मोबाईल क्रमांक आव्हाडांनी पोस्ट करून पोलिसांनी दखल घ्यावी असंही म्हटलेलं आहे. मात्र आता आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे खळबळ माजली आहे. महाराष्ट्रातील मंत्रीच सुरक्षित नाही अशी धक्कादायक माहिती समोर येते. होय, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना देखील फोन करून अश्लील वक्तव्य तसंच मेसेज पाठवणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. पुण्यावरून अमोल काळेला पोलिसांनी आता अटक केलेली आहे. काळे हा बीड जिल्ह्यातला असल्याची माहिती मिळते. महाराष्ट्र सायबरनं भोसरी पोलिसांच्या मदतीनं त्याला बेड्या ठोकल्या. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पंकजा मुंडेंना अमोल काळे हा फोन आणि मेसेज करून त्रास देत होता. तर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ झाली. रामराजेंना साताऱ्याच्या वडूज पोलिसांनी समन्स पाठवलेला आहे. उद्या सकाळी 11 वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. तुषार खरातांकडून मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलं. दरम्यान या प्रकरणामध्ये 12 लोकांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आलेली आहे. गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आणि टेक्निकल एव्हिडन्स आतापर्यंत जे काय प्राप्त आहे त्या अनुषंगाने एकूण 12 लोकांना नोटीस देऊन तपास कामी समक्ष हजर राहण्यासाठी बोलवलेलं आहे. त्यांचं इंट्रॉगेशन करून ते पुढील त्यांना जे आरोपी होतील त्या आरोपीची संख्या वाढेल आणि किंवा बाकी साक्षीदार होतील, परंतु 12 लोकांना नोटीस देण्यात आलेली आहे. रायगडचे पालकमंत्री ध्वजवंदन कार्यक्रमाच्या निमित्तानं संजय राऊत आणि भरत गोगावलेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. रायगडचं पालकमंत्रीपद गावगुंडाकडे असता कामा नये असं म्हणत राऊत यांनी पालकमंत्रीपदाच्या वादावरून गोगावलेंना टोला हाणलेला आहे. तर आम्ही जनतेच्या हितासाठी गावगुंडगिरी करतो, राऊतांना आपल्या आघाडीत त्यांनी बघावं असं प्रत्युत्तरच भरत गोगावलेंनी दिलेलं आहे. तडकरी या कार्यक्षम मंत्री आहेत. युवा नेतृत्व आहे या महाराष्ट्रातले, ठीक आहे, राजकीय मतभेद आहेत, त्या कार्यक्षम मंत्री आहेत. रायगड सारख्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे गावगुंडांकडे असता कामा नये. कोणत्याही अत्यंत संयमानं काम करणाऱ्या व्यक्तीकडे असायला पाहिजे, जो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ठामपणे उभा राहील. आणि मला असं वाटतं की एक चांगला चेहरा आहे, त्यांच्याकडे जर आला असेल आम्ही त्यांचं स्वागत करतो. संजय राऊत कोण की त्यांनी ते त्यांच्या आघाडीचं बघावं. आमच्यामध्ये ढवळाढवळ करायचं काही कारण नाही आहे. आम्ही जे काय गावगुंडगिरी करतो ते आमच्या जनतेसाठी
त्यांच्या विकास कामासाठी, त्यांच्या भल्यासाठी करतो. तुमच्यासारखं स्वतःच्या स्वार्थासाठी करत नाही आहे. त्यांनी आघाडीकडे पाहावं, आमच्या युतीमध्ये डोकावून पाहू नये असं आमचा त्यांना सल्ला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना कोल्हापुरी फेटा बांधून घ्यायला नकार दिलाय. अजित पवारांनी फेटा बांधण्यास नकार दिल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं. पण चंदगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा राजेश पाटील यांचा पराभव झाल्यामुळे अजित पवारांनी फेटा बांधण्याचं टाळलंय. विधानसभा निवडणुकीत राजेश पाटीलांच्या मतदारसंघासाठी आपण भरभरून निधी दिला, मात्र येथील नागरिकांना राजेश पाटील यांचा त्यांनी पराभव केला अशी खंतही अजित पवारांनी यावेळेस व्यक्त केली आहे. झालो, आज तुम्ही माझा पुन्हा सत्कार केला आणि ते केला असताना फेटा फक्त बांधला नाही, कुठंतरी एक मन म्हणत होतं कुठं फेटा बांधतो, आपला उजवा हात राजेश पाटील पराभूत झालाय म्हणून ते फेटा बांधला नाही. मी फेटा बांधील, पण पुन्हा राजेश पाटलाला निवडून द्या, एक काय म्हणेल तेवढे फेटे बांधील. तर वळूया पुढील बातमीकडे. बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरची 9 महिन्यांनंतर आता ती समोर आलेली आहे. एसीपी क्राईम ब्रांचसह 5 जणांच्या टीमनं आज पूजा खेडकरची कसून चौकशी केली आहे. पूजा खेडकरनं आपल्यावरील सर्व आरोप जे आहेत ते बिनबुडाचे आहेत असं म्हटलंय. पूजा खेडकर आज दिल्ली क्राईम ब्रांच समोर चौकशीसाठी हजर झाली आणि त्याआधी तिनं सर्व आरोप फेटाळून लावले. खोटी कागदपत्र सादर करून नोकरी मिळवल्याप्रकरणी UPSCनं गुन्हा दाखल केला होता आणि याच प्रकरणी चौकशीसाठी आज ती दिल्लीमध्ये हजर झालेली आहे. मला इथे हे क्लिअर करायचं की मीडियासमोर किंवा बाकी अधिकाऱ्यांसमोर खूप मिसइन्फॉर्मेशन पोहोचलेली आहे की अटेम्प्ट जास्त दिले, नाव बदललंय, हे सगळे म्हणजे एकदम खोटे आहेत. हा कधीपासून गुन्हा झाला हे मला खूप मोठं आश्चर्य वाटतं की आईचं नाव लावल्यामुळे मला ते म्हणजे ह्या गोष्टी माझ्यावर बोलल्या गेल्या. पूजा खेडकरनं माध्यमांसमोर आरोप फेटाळले तरी तिची लवकरच सुटका होणार नाही अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिलेली आहे. या प्रकरणामध्ये जे लोक सहभागी आहेत त्यांची देखील नावं बाहेर येतील असंही यावेळेस त्यांनी म्हटलंय. तसंच या प्रकरणात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, आता तिनं तेच म्हणायचं आहे ते तिनं म्हटलेलं आहे, परंतु यापुढे ती सुटेल असं मला वाटत नाही. कारण केलेले गुन्हे हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. म्हणजे वडिलांचं उत्पन्न लपवणं, फॅमिलीचं उत्पन्न लपवणं, खोटं आधार कार्ड देणं, खोटं सर्टिफिकेट देणं, खोटं जातीचे दाखले मिळवणं, खोटं वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या विरोधात आहेत. परंतु तिने ते आत्ता कबूल करणं अपेक्षित पण नाही, परंतु योग्य वेळेला त्याचा न्याय होईल. तर पुण्यातील बिबवेवाडी भागामध्ये भर रस्त्यात 2 टोळ्यांमध्ये कोयत्यानं एकमेकांवर हल्ले करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. हाणामारीचा CCTV देखील समोर आलेला आहे. या प्रकरणी सूरज भिसे, सुमित भिसे, आदित्य आणि सतीश पवार या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आता एक काळीच पिळवटून टाकणारी, दृश्य विचलित करणारी अशी ही बातमी आहे. एका मुलासोबत जात असलेल्या आपल्या आईला भरधाव कारनं जोरदार धडकेनं उडवलं. हा अपघात इतका भीषण होता की ही जी आई आहे ती जवळजवळ काही फूट उंच उडाली. आपल्या मुलाचा हात पकडून ही आई रस्त्यावरून जात असताना भरधाव वेगात आलेल्या कारनं या मातेला उडवलेलं आहे. आणि यानंतर काय घडतंय हे कळताच तिचा 4 ते 5 वर्षांचा मुलगा जो आहे तो कावराबावरा झाला, ओरडायला लागला, रडू लागला आणि आपली जखमी आई जिथं पडली आहे तिथं त्यानं धाव घेतली. CCTV मध्ये अपघाताची ही दृश्य कैद झालेली आहेत. पोलीस त्या आधारे आता या फरार कार चालकाचा शोध घेत आहेत. केरळच्या मल्लपुरममध्ये ही घटना घडलेली आहे. सध्या या महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. काळीच पिळवटून टाकणारा हा असा अपघात. यानंतर हा कार चालक जो आहे तो मात्र इथून फरार झाला. वळूया पुढील बातमीकडे.
बिबट्यानं हल्ला केल्यास त्याच्या तावडीतून जिवंत सुटणं जवळजवळ अशक्य. पण शिरूरच्या रांजणगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यातून एक कुत्रा आश्चर्यकारकरित्या बचावलाय. होय, शेतकरी हिरामण खेडकर यांच्या घरासमोर बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केला. बिबट्या कुत्र्याला घेऊन जात असताना मोठा आवाज झाला आणि कुत्रा बिबट्याच्या तावडीतून सुटला. तेवढ्यात बिबट्यानं कुत्र्याला सोडून तिथेच पळ काढलाय. संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. पुण्यातील शिवाजीनगरमधील मॉडेल कॉलनी परिसरात सुरक्षा रक्षकाचं काम करणाऱ्या शेर बहादूर यांचा 7 वर्षांचा मुलगा नरेंद्रवर भटक्या कुत्र्यानं हल्ला केला होता. भटक्या कुत्र्यानं नरेंद्र त्याच्या गालाचा चावा घेत त्याला 15 ते 20 फूट फरफटत नेलं होतं. रुग्णालयात नरेंद्रच्या गालावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे आणि यासाठी पुणेकर त्याच्या मदतीला धावलेले आहेत. वर्गणी गोळा करून नरेंद्र या मुलाच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. औषधोपचाराचा खर्च देखील पुणेकरांनी उचललेला आहे. अभी 7:30 तक इधर ही था, वो खेलने के लिए जा रहा है बोला था. मैं बोली खेल के आओ थोड़ा ही, 9 बजे बंद होता है बोल के खेलने. अभी रोज जाता था वो. अभी वो दिन वो इसका नसीब वैसे ही था, उसने कुत्ता ले काट दिया. अभी उसको कुत्ता ले इधर काट दिया ना पूरा ही. मैं भी नहीं देखा था, मैं थोड़ा ही काटी सोचा था, वो तो पूरे गाला ही कट गया था. मैं तो देखा ही नहीं था बाद में. उसके बाद वो लड़का था, उसने लिया दवाखाने में. दवाखाने पे किधर है वो पे नहीं मालूम था. ये मेरी बहन का लड़का था, इसलिए लेके गया था. इसके साथ में मैं गई था. वो डॉक्टर ले बोला इधर इंजेक्शन नहीं मिलेगा बोला, तो वो दूसरा दवाखाने में भी जाया. सगळ्यांनाच आता वेध लागलेत त्या आषाढी वारीचे. यंदाचा वारी सोहळा 18 आणि 19 जूनला सुरू होणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा जो आहे तो 18 जून रोजी सुरू होईल आणि याच तारखेला पालखी देहूतून प्रस्थान करेल. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं प्रस्थान जे आहे ते 19 जून रोजी होणार आहे. ज्ञानोबारायांची पालखी रात्री 8 वाजता आळंदीमधून प्रस्थान करेल. 5 जुलै रोजी दोन्ही पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतील. 6 तारखेला आषाढी एकादशीला चंद्रभागा स्नान आणि पांडुरंगाचं दर्शन होणार आहे. बम बम बोलेच्या जयघोषात केदारनाथ धामचे दरवाजे आज उघडण्यात आलेले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर आणि आसपासच्या राज्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती. मात्र दहशतीच्या सावटातही भाविकांनी केदारनाथमध्ये दाखल होऊन दहशतवादाला चपराक लगावलेली आहे. पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था केदारनाथ यात्रेमध्ये पाहायला मिळते. बाबा भोलेनाथांच्या दर्शनासाठी देशभरातील हजारो भाविक केदारनाथमध्ये दाखल झालेले आहेत. यहाँ से लाइव दे, यहाँ से लाइव दे. यानंतर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. कारण मे महिना उजाडलाय तरी लाडक्या बहिणींना अजून देखील एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यामध्ये कधी जमा होणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही. एकीकडे महिला आणि बालविकास विभागानं कामगिरीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला जरूर, परंतु दुसरीकडे लाडक्या बहिणी मात्र एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. पीक विमा घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. नांदेड लातूरमधील सर्व तालुका कृषी अधिकारी आणि विमा कंपनी अधिकाऱ्यांना घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. विमा मिळतो परंतु त्यात अनियमितता असल्याची तक्रार सातत्यानं विरोधकांकडून करण्यात येत होती आणि त्यानंतर आता चौकशी होणार आहे. बातमी सांगलीतून आहे. भर दिवसा धूम स्टाईलनं चोरट्यांनी 40 तोळ सोन्याचे दागिने लुटलेले आहेत.
शहरातील पुष्पराज चौकात ही घटना घडलेली आहे. कर्मवीर पाटील पतसंस्थेमधील लॉकरमध्ये हे सोनं ठेवण्यासाठी निघालेल्या वृद्धाचा पाठलाग करत बाईकस्वारांनी बॅग लंपास केली. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये महापर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 2 मे ते 4 मे पर्यंत 3 दिवस हा उत्सव होत आहे. या भव्य महोत्सवानिमित्त महाबळेश्वर मधील विविध पॉइंट्सवर विविध कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत. या उत्सवाच्या पूर्वसंध्येला वेण्णा लेक परिसरात केलेल्या लेझर शो जो आहे तो पर्यटकांचं लक्ष वेधून घेतोय.